नमस्कार. हा संसर्कट आहे बघा. आणि ह्या संसर्कटासाठी पिण्याच्या पाण्यासाठी जी लोक जी इथं बसलेले आहेत त्यांना ते तुम्हाला दाखवतो. तर सकाळपासून उपोषण धरलेलं आहे बघा. संसर्कटवरती जे लोक आहेत त्यांनी अमर उपोषण असं धरलेलं आहे. हे बघा, त्या लोकांकडे तुम्हाला घेऊन जातो. 2 मिनटं फक्त बरं का. संसर्कट पिण्याच्या पाण्यासाठी बसलेले ते कार्यकर्ते, शेतकरी, तसेच खारतोडे साहेब आपल्याला 2 शब्द ह्या विषयावरती बोलतील. बोला साहेब. आज 12 तारीख आहे. 10 तारखेला आम्ही उपोषणाचं पत्र या सगळ्या खडकवासला सिंचन प्रकल्पाला दिलं होतं. या संसर्कटला पिण्याच्या पाण्यासाठी पाणी सोडावं म्हणून, तर सुद्धा त्यांनी कुठलाही निर्णय दिला नाही. म्हणून आम्ही आज उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे. आमच्यासोबत इथं आपले शेतकरी आहेत, तेही त्यांचं मनोगत व्यक्त करतील. तसेच आपले इंदापूर तालुक्याचे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब झगडे हे आपल्याला ह्या पाण्याविषयी 2 शब्द सांगतील. बोला साहेब. काय हे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जोपर्यंत आमचे आमदार जवळजवळ 10 ते 15 वर्षाचा आता कालावधी होत आला तरी संसर्कटला पाणी कधीच आलेलं नाही. याबद्दल बरंच त्यांना माहिती दिली आहे, हे झालं. पण संसर्कट नादुरुस्त तर झालेलंच आहे, पण पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता इतका गंभीर झालेला आहे. खालच्या भागातून कॅनल जात आहे, वरच्या भागातून कॅनल जात आहे आणि मधीच काजळ, शिंदेवाडी, लाकडी, निंबुडी किंवा ह्या भागातल्या बऱ्याच लोकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता सध्या उन्हाच्या झळ्या जास्त वाढल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याबरोबर जनावरांचा चारा ते सुद्धा संकट लय मोठं आलेलं आहे. त्यामुळं पिण्याचं पाणी सुटावं यासाठी आम्ही उपोषणाला बसलेलो आहे. आज आमचा उपोषणाचा पहिला दिवस आहे, तरी सुद्धा कुठल्याही अधिकाऱ्यांनी इथं भेट दिली नाही किंवा कुठली दखल घेतली नाही. आम्ही पाणी सोडतो असं सुद्धा म्हटले नाही. बघतो, करतो एवढंच उत्तरं मिळतात इथं. आमची विनंती एकच आहे, जोपर्यंत आम्हाला पाणी पिण्यासाठी भेटत नाही, आज पिण्याच्या पाण्यासाठी जर आम्हाला उपोषणाची वेळ येत असेल तर खूप मोठं दुर्दैवी आमचं इंदापूर तालुक्याचं आहे. ठीक आहे.